ह्या सरकारच्या काळामध्ये सगळ्यात कुठे उखल पांढरे केला असेल तर ते अधिकारी आहे, सगळ्यात मजेत कोण असेल तर अधिकारी आहे आणि सत्ताधारी पुढारी आहे. 400 कोटीची डेप्युटेशन झाली कालची परभणी महानगरपालिका जिल्ह्यातली. त्या 400 कोटीमध्ये माझ्या वाट्याला आले 3.25 कोटी. आमदार साहेबांना किती आले? 5 कोटी आले का 10 कोटी आले माहिती, पण 5 कोटी त्यांना मिळाले. पण मला सांगा, आमचे 8.5 कोटी दोघांचे सोडले तर बाकीचे 390 वरचे 2 गेले कुठे? दलाल धंदा झाला मोठा, टक्केवारी घेऊन पैसे दिले आणि या पैशाच्या जोरावर त्यांचं राजकारण सुरू झालं. मग काही लोक इकडचे तिकडं पैशासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये या नेत्यामध्ये कुठलाही दम नाही की कामाच्या जोरावर मता मागण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही, पण ते कामच करीत नाही. संघटना नाही तर काय करतील? मग काय करणार? तर पैसे द्या आणि मत घ्या. माझी सगळ्या ह्या आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, माता भगिनीला विनंती आहे, तुम्ही ज्या दिवशी पैसे घेऊन मत तुमचे विकताल त्या दिवशी तुम्हाला त्या निवडून आलेल्या माणसाला पुन्हा 5 वर्ष त्याला काही बोलायचा तुम्हाला नैतिक अधिकार असणार, हे लक्षात ठेवा. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानाने आपल्याला अधिकार दिला आहे की लोकशाहीमध्ये एक पवित्र मतदान करण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार दिलाय, ते सुद्धा आम्ही विकतो. ही शोकांतिक आमच्यासाठी. आणि पैसे देऊन मत घेणारा माणूस तुम्हाला पुन्हा विचारणार नाही. आम्ही नगरपालिकेच्या खालच्या निवडणुकीत बघितलं, आम्ही एका मताची किंमत शेवटी 20 ते 25 हजारापर्यंत होती एका मताची. मला सांगा, एवढे पैसे खर्च करून निवडून येणारा माणूस तुमची कशाची सेवा करणार आहे का? समाजसेवा करणार आहे तुमची? त्याला फक्त पैसे कमवायचं पडेल. मी बघितलं मानवतमध्ये, सोनपेठमध्ये, पाथरीमध्ये 20-20 कोटी रुपये एका नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना खर्च केले. आता मला सांगा, निवडून आल्यानंतर ते पैसे काढायचं बघल तर तुमची सेवा करायचं बघल, हे तुम्हीच ठरवा. म्हणून आम्हाला जर चांगले काम करून घ्यायचे असतील लोकप्रतिनिधीकडून तर आम्हाला पैशाची अपेक्षा न करता माझ्या प्रभागात चांगलं काम करणारा कोण व्यक्ती आहे त्याला आम्ही बिनशर्त मतदान देणार, ही आमची भूमिका असते. पलीकडे मी जाऊन तुम्हाला सांगतो, पैसे मी तुम्हाला घेऊ नका म्हणल्यावर तुम्हाला वाटेल हे तर काही देणं कधी आम्हाला घ्यायचे मिळाले ते घेऊन ये. पण माझी तुम्हाला विनंती आहे की कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशी घोषणा केली की आमचं सरकार आल्याबरोबर आम्ही शेतकऱ्याचा 7 कोरा करणार. आणखीनही 7 कोरा झाला नाही, ही शोकांतिका आहे. आणि आता नवा शेतकरी आम्ही त्यांच्या पाठीशी लागलो की बाबा आमच्या 7 कोऱ्या करण्याचं काय झालं? ते म्हणतात निवडणुकीमध्ये अशा घोषणा कराव्या लागतात. पण माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही म्हणा की आम्ही भाजपला त्याच्या महायुतीलाच मतदान करणार, फक्त तुम्ही आम्हाला पैसे किती देणार हे सांगा आणि त्यांचे पैसे घ्या. जसं त्यांनी जुमला आमच्या सोबत केला की आम्ही कर्जमाफी करतो म्हणून आम्हाला टाळलं, तसं आपण ती पैसे घ्यायचे, मतदान महाविकास आघाडीला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाला करायचं. बाजूची थोडीच आपली करतो म्हणून आम्ही तुम्हाला करायचं नाही करायचं शेवटी तुम्ही आम्ही ठरवणार आहे. मतदान करताना तुम्हाला कोणी मतपेटी कशी बघणार नाही की तुम्ही मतदान कोणाला करायला लागलात. तो तुमचा अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार हे आपण वाया घालू नका, माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. शेवटी सगळं सोंग करता येते, पैशाचं सोंग करता येत नाही. त्यामुळे पैसे काही हे कष्टाने करून आणलेले नाही, लक्षात ठेवा. गेल्या 14-12 वर्षांपासून बघतो मी मोदी सरकार ज्या दिवशीपासून या सरकारमध्ये आहे, मोदी साहेबांची सुरुवातीला घोषणा एवढी लोकांना आवडली. मोदी साहेब म्हणले हम खाएंगे नहीं और खाने भी नहीं देंगे. आणि मार खाल्ल्याबरोबर त्यांना काय जमणार? त्यांच्या एवढे पैसेच कोणी खाल्ले नाही या मताचा आहे. मी असं काही तुम्हाला भाषण करायचे किंवा एखादं वक्तव्य करायचं म्हणून बोलत नाही. भारतीय जनता पार्टी एवढे करप्टेड पार्टी देशात कोणती नाही या मताचा आहे. सगळा देश विकलाय, रेल्वे विकली, टेलिफोन विकले, विमान विकलं, काही विकायचं ठेवलं नाही. LIC सुद्धा विकली, जी नफ्यात असलेली LIC सुद्धा यांनी काही प्रमाणात विकली आहे. मग ज्या काँग्रेसनं तुझ्या राज्यामध्ये एवढ्या काळामध्ये जे कमवलं ते ह्यांनी कमवायच्या ऐवजी एवढी GSTच्या नावाखाली पैसे वसूल करून सुद्धा या भारतातल्या मोठ्या संस्था यांना विकाव्या लागलेल्या. मग ह्यांनी एवढा पैसा घातला कुठं? बरं, ते घातला कोणाच्या गळ्यात? अदानी अंबानीचा.
ह्या दोन महाभागाने अख्खा देश लुटलाय. पण ह्या दोन महाभागाने नाही लुटला. ते दोन महाभाग कोणते आहेत? ते रंगाबिल्ला आहेत, मोदी आणि शहा. या दोघांनी देश लुटला ह्यांच्या माध्यमातून. आज जिथं काय उलाढाल होते, जिथं काय पैशाचा विषय येतो, नाव अदानी अंबानीचा असेल, पण त्याच्या मागे कोण आहेत? ते मोदी शहा आहेत. हे या जाहीर झालं. म्हणून मित्रांनो, ही निवडणूक आता एक नगरपालिकेची महापालिकेची आहे. मी एवढ्या लांब जात नाही. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आमच्या खासदार आमदाराचं पटत नाही. मुद्द्यावर येतो, मुद्द्यावर असं विरोधक आम्हाला नेहमी भासवतात. मला सांगा, मी 3दा लोकसभेला निवडून आलो, आमदार साहेब 3दा विधानसभेला निवडून आलो. आम्ही जर एक दुसऱ्याला विरोध करीत बसलो असतो तर आम्ही तिघे आलो, दोघे आलो असतो का 3दा निवडून? एक तर मी त्याचा बळी घेतला असता किंवा त्यांनी माझा बळी घेतला असता. आता आमचं काही जरी समजा थोड्या वेळासाठी आम्ही समजू की विरोधकाच्या बोलण्यावर थोडा विश्वास ठेवू. आमचं पटलं नाही, पटत नाही, घरी धरा तुम्ही थोडा. तर तुम्हाला या ठिकाणी सर्वांच्या साक्षीनं मी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना समोरून आपल्याला सांगतो की आमचं काही जरी असलं तर ते आमच्या पुरतं मर्यादित असलं. मला हे आहे. पण आजची निवडणूक ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची आहे. ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला एवढ्या सन्मानाने या ठिकाणी या पदावर बसवलंय, त्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही शेण खायचं काम करणार नाही. तुम्हाला जाहीर तुमच्याकडून आम्ही का उभे आहोत? तुम्ही आम्हाला आमदार खासदार केले. आता तुम्हाला नगरसेवक करण्यासाठी आम्ही कुठलेही जाऊन शेण खाणार नाही. ते आपल्याला आवर्जून सांगतो. फक्त तुम्ही सुद्धा एक दुसऱ्यामध्ये समन्वय ठेवा. एखाद्याला तिकीट मिळेल, एखाद्याला नाही मिळेल, नाराज होऊ नका. दुसऱ्याच्या पायथ्याला बसण्यापेक्षा आपल्याच्या उशाला बसा. शेवटी आपल्याला या ठिकाणी ही निवडणूक जिंकल्यानंतर जी ह्या महापालिकेमध्ये आपण सत्ता स्थापित करणार आहोत, त्या सत्तेच्या माध्यमातून आपल्याला सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका आपल्याला निभावता येईल. आम्ही बघत आलो, आमची लोकसभा येते, विधानसभा येते, आमची महापालिका येत नाही. का येत नाही? तर त्याला आम्ही सुद्धा काही जबाबदार आहोत. म्हणून ह्या सगळ्या जबाबदारीचा आता भान ठेवा. आपण आतापर्यंत बघितलं की आम्ही शिवसेना, भारतीय जनता पार्टी युती करून बऱ्याचदा लढलो. आमच्या विरोधामध्ये दलित समाज काही अंशी असायचा, मुस्लिम समाज आमच्या विरोधात असायचा. परंतु आता चित्र बदललेलं आहे. लोकसभा विधानसभेला आम्ही बघितलं की मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, इतर समाज असतील, सगळे आमच्या पाठीशी खंबीरपणा उभं टाकले. आणि आजच्या महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा या परभणी शहरातल्या सगळ्या समाजातील लोक आपल्यासोबत उभी आहेत. त्यांची एकच इच्छा आहे की या महानगरपालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे. आमच्याकडनं महापौर झाला पाहिजे. कोण होईल ते निवडून आल्यानंतरचा विषय ठरेल. त्याचं आरक्षण काय होईल ते नंतर होणार आहे अध्यक्ष. पण आज आम्हाला निवडणूक जिंकणं ही करायची गरज आहे. आणि ती निवडणूक आपल्याला जिंकायची असेल आमच्या सगळ्यांचा समन्वय महत्वाचा आहे. जोपर्यंत आम्ही आमचा समन्वय ठेवणार नाही तोपर्यंत आपण निवडणूक जिंकणार नाही. नाही तर राहुल पाटलाला तिकीट भेटलं, मी विरोध करायला, मला भेटलं, तिकडे खोबडे साहेब विरोध करायला, शरद दादाला भेटलं, भाजीला विरोध करायला, दिलीप ठाकूरला भेटलं, तिकडे आमचा अनिल राणे विरोध करायला, अनिल राणेच्या मंडळीला भेटलं की अनिल काका विरोध करा. ही भूमिका आम्ही कुठेतरी बाजूला ठेवली पाहिजे. कोणाला आमच्या कोणाला तरी मिळवले. अरे आम्ही आजपर्यंत विरोधकाचे आम्ही गुन्हे धुतले. एकदा आमच्याचे गुन्हे काय होते एकदा बघून घेऊ शकतो. ही भूमिका उदासी बाळगून जर आम्ही या मैदानात उतरलो म्हणून माईच्या लालमध्ये दम नाही की आम्हाला पराभूत करू शकतो. आमचे दुश्मन आम्हीच आहोत. जर आमच्याची दुश्मनी आम्ही जर कमी केली तर या महापालिकेमध्ये आमची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्हाला कार्यालयावरची रेट. म्हणून मित्रांनो, आम्ही तुमच्यासोबत तन्मन धनानं आहोत. फक्त तुमच्यातला एक वाक्यता, ज्या ज्या उमेदवाराचं चांगलं काम त्या त्या भागामध्ये आहे, चांगली 4 जणांची जोडी कशा पद्धतीने जमल ते आपण भूमिका घेऊ. त्यामध्ये आता काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्षाचा राष्ट्रवादी पक्ष यांच्याशी आमची युती कशी होईल, त्या युतीमध्ये आपण समन्वयाने सगळ्याला घेऊन महाविकास आघाडी करून काही मित्र पक्ष आमच्यातले असतील आम्हाला मदत करणारे त्यांना सोबत घेऊन या महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा कसा फडकेल या भूमिकेतून आम्ही पुढे जाऊ. गेला कदाचित महाविकास आघाडी करताना काही ठिकाणी समन्वय घडून येईल, एखाद्या ठिकाणी आमचा समन्वय होणार नाही. आता समजू की दोन्ही पार्टीकडून तुल्यबळ माणसं उभी होणार आहेत. अशा तुल्यबळ ठिकाणी जर समन्वय नाही झाला तर एखाद्या प्रभागामध्ये आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढू.
पण आम्ही कटुता येऊ देणार नाही ही आमची भूमिका आज ठरलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, महापालिका ही आमच्या डोळ्यासमोर एकच लक्ष. महाभारतामध्ये अर्जुनाचं लक्ष होतं की फिरत्या माशाचा डावाडोळा, तसं आमचं एकच लक्ष आहे की परभणी महानगरपालिकेवर धाबा फडकवायचा आहे आणि त्यासाठी आम्ही सगळेजणांनी स्वच्छ राहायचं म्हणून आपल्याला सगळ्याला विनंती करतो. शेवटी सगळ्या समाजातील लोक ह्यात पेटून उठले. मी सगळ्या पक्षाच्या लोकांना विनंती करणार आहे, लोकसभा विधानसभाला ज्या ज्या लोकांनी आम्हाला मदत केली आहे त्या सर्वांना माझी विनंती आहे की उद्याच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी आमच्या सोबत यावं. वेगळ्या चुला मांडू नका, आपल्या मताचं विभाजन होऊ देऊ नका. नाही तर भारतीय जनता पार्टीचा अजेंडाच आहे बटेंगे तो कटेंगे. मला आज एका पत्रकाराने विचारलं की देशामध्ये अशा स्वरूपाचं वातावरण असताना जिंतूरमध्ये मुस्लिम समाजाचा नगरसेवक भाजपचा निवडून आला आणि भाजपच्या लोकांनी तिथल्या अध्यक्षाला मतदान केलं आणि मी म्हणलं या देशातला मुसलमान तो भारतीय आहे, तो जन्मला या भारतात मरणार या भारतात आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला इथं मतं घेताना जिंतूर मध्ये गोड वाटलं, पण देशाच्या राजकारण करताना राज्याचं राजकारण करताना रोज उठलं की महास्फोट झाला की मुसलमानाचं नाव, मुसलमानाचं नाव, एखादी जाहीर सभा आली की तिथे योगी येते, बटेंगे तो कटेंगे, कौन काटेगा किसको, है क्या दम तुम्हारे पे काटने का किसको. प्रत्येक बातों का बतंगड़ बना के हमारे वोट छीनने का काम ये बीजेपी वाले करते हैं, ये सबने याद रखना. और मैं पूरे मुसलमानों से, दलित बांधवों से भी अपील करता हूँ कि इधर उधर अपना वोट जाना नहीं. सब लोगों ने अपना वोट मशाल की तरफ देना है. जात पर न पात पर मोहर लगेगी मशाल पर. ये भूमिका करता हूँ. और आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा मी विनंती करतो की आपण मनात कुठलाही संकोच ठेवू नका. आपली महापालिका सत्तेमध्ये येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. फक्त तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी कोणाच्या भूलथापाला बळी पडू नका. काय ठिकाणी आता राष्ट्रवादीकडून काय उभं टाकाले मुसलमान. आता तिकडं अजितदादा तिकडं रोज उठलं की त्या देवेंद्र फडणवीसच्या मोदीच्या माग आणि इतके मुसलमान त्याच्या माग. ती काय भूमिका आहे? हे कुठे संग्राम जगताप रोज मुसलमानाच्या विरोधात बोलायले, ते पडळकर तिथं रोज मुसलमानाच्या विरोधात बोलायले. तुम्ही इथल्या मुसलमानाला राष्ट्रवादीचा गुण काय याला हिशोबाने दिला. म्हणून माझ्या मुसलमान बांधवांना मी विनंती करणार की तुम्हाला राष्ट्रवादीला मत देणं म्हणजे भाजपला मत देणं. तुम्हाला जायचं का तुम्ही ठरवा. अरे हमको अकेले ही चल पडे थे, लोग आते गया और कारवा बनता गया. आम्ही जी सुरुवात केली राजकारणाची ती तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर केली आणि आज आम्ही तुमच्या समोर उभे आहोत ते फक्त तुमच्यामुळे आहोत. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नंतर मी जर गुणाचं हे असं मी ज्याच्या उपकारामध्ये जगत असं ते फक्त तुमच्या मतदाराचे आहे. या दोन लोकांना सोडलं तर माझ्यावर कोणी अधिकार काढू शकत नाही. मी अधिकारी तुम्हाला अभिमानाने सांगतो. म्हणून माझी सगळ्याला विनंती आहे की ह्या वेळेस जर आम्ही चुकलो तर काळ आम्हाला माफ करणार नाही आणि पुन्हा आपल्याला कोणी दारात उभं करणार नाही. लक्षात ठेवा. मग पुन्हा हेच आपल्या डोक्यावर विनिर्णय मिळतील. एक महत्वाची गोष्ट पुन्हा सांगतो, भाजपवाल्यांनी काही वार्डामध्ये अपक्ष पॅनल उभे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अपक्ष त्याच्यामध्ये हिंदू बी आहेत, मुसलमान बी आहेत. सोयीनं त्याला माहिती आहे की भाजपच्या इथे काही निवडून येणार नाही, पण असे जर काही आले तर आपल्याला काही भाजपची सत्ता आणायला सोय होईल का? आधी अपक्षाला पाळायचा. अपक्ष कुठे दिसणार कामा नाही या ठिकाणी. फक्त चिन्ह मशाल आणि महाविकास आघाडी झाली तर पंजा आणि तुतारी, बस. बाकी कोई चिन्ह देखने का नहीं है. तो अपनी महापालिका में सत्ता आएंगी और अपने को मोदी ने अच्छे दिन दिए नहीं, मगर महापालिका में अपने लिए अच्छे दिन आएंगे. हे याद रखो. सर्व या ठिकाणी कार्यकर्त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देऊन आम्ही तुमच्या सोबत खासदार, आमदार, शिवसेना या व्यासपीठावर असलेली सगळी मंडळी तन्मन धनाला आम्ही तुमच्या सोबत आहे. एखादा खालीच्या शुक्राचे वेगळं तिकडं लोकून करते असं त्याच्यामध्ये काही एवढं भरपूर याचं काम नाही. आणि तुम्हाला असं जर काही वाटतं तर खासदाराचा, आमदाराचा, दोघांचा नंबर तुमच्याजवळ आहे. त्याची कशी डील करायची ते आम्ही करतो. धन्यवाद.